क्षयरोग, टीबी. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु तो शरीराच्या इतर भागांवर जसे की लिम्फ नोड्स, हाडे, सांधे, मूत्रपिंड आणि मेंदूवर देखील परिणाम करू शकतो. क्षयरोगाची कारणे. क्षयरोग हा हवेतून पसरतो. जेव्हा फुफ्फुसातील सक्रिय क्षयरोग असलेला एखादा व्यक्ती खोकतो, शिंकतो, बोलतो किंवा गातो, तेव्हा ते जीवाणू असलेले लहान थेंब हवेत सोडतात. जवळच्या व्यक्तींनी हे थेंब श्वास घेतल्यास त्यांना क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो. क्षयरोगाची लक्षणे. क्षयरोगाची लक्षणे व्यक्तीनुसार आणि संसर्गाच्या स्थानानुसार बदलू शकतात. काही सामान्य लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा सततचा खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त किंवा थुंकी येणे, थकवा आणि अशक्तपणा, रात्री घाम येणे, ताप, भूक न लागणे, वजन कमी होणे. क्षयरोगाचे निदान. क्षयरोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात आणि वैद्यकीय इतिहास विचारतात. खालील चाचण्या देखील केल्या जाऊ शकतात. त्वचा चाचणी, मंटॉक्स चाचणी. या चाचणीत त्वचेखाली थोडीशी क्षयरोग प्रतिजन ट्युबरक्युलिन टोचली जाते. जर व्यक्तीला पूर्वी क्षयरोगाचा संसर्ग झाला असेल तर इंजेक्शनच्या ठिकाणी लालसरपणा आणि सूज येते. रक्तचाचणी. IgRA ही रक्तचाचणी शरीरातील क्षयरोग जीवाणूंच्या प्रतिसादाचे मोजमाप करते. थुंकी तपासणी. खोकल्यातून येणाऱ्या थुंकीचे नमुने जीवाणूंची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. छातीचा एक्स-रे फुफ्फुसांमध्ये क्षयरोगामुळे झालेले बदल दर्शवू शकतो. CT स्कॅन. फुफ्फुसांची अधिक तपशीलवार प्रतिमा मिळवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. बायोप्सी. काही वेळा प्रभावित उतीचा नमुना तपासणीसाठी घेतला जातो. क्षयरोगाचा उपचार. क्षयरोग हा प्रतिजैविक औषधांच्या मदतीने बरा होऊ शकतो. उपचाराचा कालावधी सामान्यतः 6 ते 9 महिने असतो. डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे नियमितपणे घेणे आणि उपचाराचा पूर्ण कोर्स करणे खूप महत्त्वाचे आहे. जरी लक्षणे लवकर कमी झाली तरी अर्धवट उपचार केल्यास रोग पुन्हा उद्भवू शकतो आणि औषधांना प्रतिरोधक बनू शकतो. क्षयरोगाचा प्रतिबंध. BCG लस. ही लस लहान मुलांना क्षयरोगाच्या गंभीर प्रकारांपासून वाचवण्यासाठी दिली जाते. संसर्ग नियंत्रण. सक्रिय क्षयरोग असलेल्या व्यक्तींनी खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाकावे. त्यांनी इतरांशी जास्त संपर्क टाळावा आणि हवेशीर ठिकाणी राहावे. प्रतिबंधात्मक उपचार. ज्या व्यक्तींना क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे परंतु त्यांना सक्रिय रोग नाही, त्यांना रोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार दिले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, क्षयरोग हा बरा होऊ शकणारा आजार आहे. आपल्याला किंवा आपल्या ओळखीच्या कोणालाही क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगाचे निदान आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत.